Co-powered by Techno. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर बदलापुरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। सगळ्याच महिलांनी स्टेशन परिसर असेल बाहेर असेल सगळीकडेच आनंद उत्सव साजरा केला जातो। अनेक चौकामध्ये फटाके वाजवले जातात तर पेढे वाटून अनेक ठिकाणी जे आहेत आनंद उत्सव साजरा केला जातोय। मी सध्या उभा आहे बदलापूर स्टेशन परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की शाळेतले पालक असतील त्याचबरोबर सामाजिक संघटना असतील मनसे असेल शिवसेना किंवा इतर सर्वच पक्षाचे जे प्रमुख आहेत जे महिला आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकामेकांना या ठिकाणी आपण पाहू शकतो की पेढे भरून या ठिकाणी आपला आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय। बदलापूरच्या एक नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकलीवरती झालेल्या अत्याचारानंतर बदलापूर शहर हे पेटून उठलं होतं आणि याच बदलापूर स्थानकावरती अनेक बदलापूरकरांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तब्बल 8 तास रेल रोको करत या ठिकाणी आंदोलन केलं होतं व नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली होती। मात्र फाशीची शिक्षा तर झाली नाही, मात्र त्या नराधमाचा एन्काउंटर झाले ज्याच्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये एकामेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहे। मात्र आरोप प्रत्यारोप सुरू असताना या ठिकाणी आनंदाचं वातावरण जे आहे ते बदलापूर महिलांमध्ये आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पेढे भरून आनंद व्यक्त केला जातो। आपल्यासोबत काही सर्वसामान्य महिला आणि त्याचबरोबर काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई मला सांगा, ज्या वेळेला तुमच्याकडे हे प्रकरण आलेलं आणि तुम्ही उचलून धरलेलं, आज कसा आनंद तुम्ही व्यक्त करत आहात? खरोखर खूप आनंदी आहोत आम्ही, कारण ज्यावेळेला ही घटना घडली त्यानंतर बदलापूर शहर हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता पूर्ण देशाला कळलं। बदलापूर शहराने एक इतिहास रचला आणि महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा बदलापूरसाठी किंवा बदलापूरमधल्या या घटनेसाठी म्हणून जी एन्काउंटर केलं असेल किंवा त्या आरोपीने स्वतःहून गोळी घालून घेतली असेल, मी तर म्हणेन ही खूप आनंदाची गोष्ट आहे। आपली न्यायव्यवस्था जे आहे त्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेतून सर्व प्रक्रियेतून जात असताना त्या पालकांना त्या पीडित मुलींना प्रचंड मानसिक त्रास झाला आणि त्या मानसिक त्रासाला त्या स्वतः अक्षरशः एवढ्या बळी गेल्या। म्हणजे आम्ही सुद्धा आज इतर पक्षाच्या सगळ्या ज्या महिला आहोत ज्या आंदोलनामध्ये उतरल्या होत्या त्या महिला आंदोलकांवरती सुद्धा पोलिसांनी कारवाई केली होती। आम्हाला भिवंडीला हजेरी लावली होती, आम्ही बदलापूरवरून भिवंडीला हजेरीसाठी जात होतो। या सर्व घटनेमध्ये आम्हाला मानसिक त्रास सर्वांनाच झाला, त्यामुळे बदलापूरकर खूप आनंदी आहेत। एन्काउंटर झालेला असेल किंवा जे काही कारवाई झालेली असेल ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे आरोपीने जर गुन्हा कबूल केलेला असेल आणि आरोपी जर स्वतःच म्हणतोय की मी बलात्कार केलेला आहे, तर अशा बलात्कारित आरोपीला फाशी देण्यासाठी किंवा त्याच्यासाठी वेळ घालवण्यासाठी किंवा ह्या माणसासाठी म्हणून शासनाने का खर्च करायचा, तर तो गेलेला चांगला। त्यामुळे एन्काउंटर झाला ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे बदलापूरकर खूप आनंदी आहेत। तुम्ही एक सर्वसामान्य महिला आहात, काय वाटतं म्हणजे प्रामुख्याने आपली जे चिमुकली असते आपण शाळेत सोडतो, जी भीती आपल्याला काही दिवसापूर्वी वाटत होती, आता काय वाटतं नेमकं या निर्णयानंतर? नाही, खरं तर एक अशी एखादी घटना होणं कधी कधी गरजेचं असतं, कारण कुठेतरी जो एक वचक आणि एक भीती ही अपराधाच्या मनात असायला हवी ती या घटनांमुळे होते। जरी त्याचा मी म्हणेन की मार्ग कसाही असो, पण सगळ्याच बदलापूरकरांना अपेक्षित असा शिक्षा ह्या त्या आरोपीला भेटलेली आहे। मात्र काही लोक पॉलिटिकल फायदा घेण्यासाठी ही घटना घडलेली असं सांगितलं जातं, याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे या निर्णयाला तुम्ही आनंदी आहात का? मी असं म्हणेन की बदलापूरकरांच्या प्रत्येकाच्या मनात सध्या राजकारण काय चाललंय किंवा राजकारणी त्याला कसं वळण देत आहेत किंवा कसं हे एन्काउंटर झालं, मग ते फेक आहे का काय आहे, हे सगळं तपासायला मला वाटतं कमिटी आहे, प्रशासन आहे, ते त्यांची कामं करत राहतील। पण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की त्या आरोप्याला कठोरातली कठोर शिक्षा झालेली आहे। ज्या पुढच्या बाबी आहेत त्या नक्कीच पुढे येत राहतील। तुम्ही पण या ठिकाणी राहतात, तुमच्या काय भावना आहेत आणि आज आपली लहान चिमुकली शाळेमध्ये तुम्ही पण पाठवत असाल तर काय तुम्हाला भीती वाटते, कशा प्रकारे? भीती वाटते म्हणण्यापेक्षा काल जे काय झालं एन्काउंटर म्हणा किंवा त्यांना स्वतःहून गोळी झाडून घेतली, या सगळ्यातून असं वाटतं की आता भीती मोडली। आता कुठेतरी जे आंदोलन केलं, आंदोलनात जो काय मानसिक त्रास झाला त्या मानसिक त्रासाला कुठेतरी आम्ही जिंकलो।
एवढंच. बाकी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जे काही राजकीय वगैरे होते त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाहीये. आम्ही सगळे महिला एकत्र येऊन महिलांनी जे काही आंदोलन केलं, महिलांनी जो काही प्रयत्न केला, त्या महिलांच्या प्रयत्नाला आज यश मिळाले आणि बदलापूरला कुठेतरी गालबोट लागलं होतं, पण आज ते झाल्यानंतर पुन्हा बदलापूरचं नाव आमचं रोशन झालेलं आहे. एवढंच. ताई, तुमच्या काय भावना आहेत? माझ्या भावना एवढ्याच आहेत की जे झालं ना ते योग्यच झालं. तेव्हा लहान मुलींना न्याय मिळाला. अनेक तुम्ही पण पालक आहात, विद्यार्थी त्या ठिकाणी तुमचे चिमुकले वगैरे पाठवत असतील किंवा तुमची मुले जात असतील. आज तुम्ही एक आई म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? जे झालं ना ते खूपच चांगलं. सर्वात महत्त्वाचं मी महाराष्ट्र सरकारचं खूप 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 ऋणी आहे. महाराष्ट्र पोलिसांचं पण खूप खूप ऋणी आहे. एकंदरीत पाहायला गेलं की ज्या प्रकारे एन्काउंटर असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीने जे कालचा इन्सिडेंट झालेला आहे आणि ज्या पद्धतीने एन्काउंटर झालेला आहे याचा आनंद काही राजकीय याच्यामध्ये एकामेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असेल तरी महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी साजरा केला जात आहे. कॅमेरा पर्सन मनीषसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.